शांतीनगर अतिक्रमण कारवाई विरोधात एमआयडीसी कार्यालयावर बिराड मोर्चा घोषणाबाजीने परिसर दणाणला। प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे आंदोलन, पोलीस बंदोबस्तात तणावाचे वातावरण। नाशिक येथील अंबड एमआयडीसी परिसरातील शांतीनगर येथे करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईच्या विरोधात आज सातपूर येथील एमआयडीसी मुख्य कार्यालयावर बिराड मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांनी केले। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। शांतीनगर परिसरातील रहिवाशांवर झालेल्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी एमआयडीसी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे काही काळ परिसर आंदोलनाच्या घोषणांनी दणाणून गेला होता। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता। दरम्यान आंदोलनादरम्यान काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना घडली। मात्र वरिष्ठ अधिकारी व मध्यस्थी करणाऱ्या प्रतिनिधींनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यामुळे पुढील तणाव टळला आणि वातावरण शांत झाले। यावेळी प्रशांत खरात यांनी शांतीनगरमधील नागरिकांवर अन्याय झाल्याचा आरोप करत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली। तसेच नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला। मोर्चामध्ये असंख्य महिला, पुरुष आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। आंदोलन शांततेत पार पडले असले तरी नागरिकांच्या भावना तीव्र असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। शांतीनगर या भागामध्ये 2 तारखेला सकाळी 6 वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता पावसाच्या तोंडावरती अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि आमच्या नागरिकांना बेघर करण्यात आलेलं आहे। 40 वर्षापासून आमचे लोक स्थायिक असताना आमची तिसरी पिढी तिथे राहत होती। कुठलीही पूर्वकल्पना देताना पावसाळ्यात त्यांचे घरं तोडलेले आहेत आणि त्या दिवशी एवढ्या जोरात पाऊस येऊन अक्षरशः आमचे लोक आजारी पडलेले आहेत, लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि यांचा पूर्ण सामानासकट यांना पूर्ण यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे। तर याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करतो आणि आमची भूमिका आहे जोपर्यंत ही जागा शासन सरकार एक DGR काढतं की 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना आम्ही कायदेशीर मान्यता देणार आणि एका बाजूला सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदर आमचे बुलडोजर चालवून घरं तोडली जातात। हे कुठेतरी जातीय मानसिकता ठेवून जाणीवपूर्वक उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे। सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही 40 एकर जागा एमआयडीसीला दिली, त्याला आमचा विरोध नाही आहे। तुम्ही रोजगार आणताय त्यासाठी तुमचं स्वागत आहे, परंतु 40 वर्षापासून तिथे राहत असलेल्या जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे। त्या शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला 5 एकर जागा द्यावी, अन्यथा बिराड मोर्चा एमआयडीसी कार्यालयासमोर आम्ही चालू ठेवलेला आहे। आज आमचे काही हा फक्त टेलर आहे, पिक्चर बाकी आहे। जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात आल्या नाही तर ह्या एमआयडीसी कार्यालयात आम्ही कोणाला घुसू देणार नाही आणि टाला ठोको आंदोलन ह्या कार्यालयाला लावल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळेस त्या ठिकाणी कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही आणि सकाळी 6 वाजता हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे आणि योगायोग त्या दिवशी त्यांनी मी बघितलं की मी नाशिकमध्ये नसताना, मी परभणी जिल्ह्यामध्ये असताना हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। त्यांनी बघितलं की यांच्यासाठी धावून येणारे लोक नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीत, त्यामुळे हे सकाळी 6 वाजता अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्या कार्यालयाला ताला ठोकू, आंदोलन करू आणि एकाही अधिकाऱ्याला बाहेर यामध्ये जाऊ देणार नाही आणि जोर जबरदस्ती तर आमचं आंदोलन गालबोट लावण्याचा किंवा उठवण्याचा प्रयत्न केला तर आमचा पुढील ताबा शासकीय मुळावरती राहील। जोपर्यंत आम्हाला पर्यायी घर तिथे जागेवरती घर मिळणार नाही तोपर्यंत शासकीय आम्ही सोडणार नाही।